ते म्हणजे प्रतीकदादा पलसकर साहेब यांचंही मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। तसेच स्पर्धेला सुरुवात होत आहे आणि या स्पर्धेचा तर विनंती करेन दोन्ही टीमला शिवगर्जना लोहारे आणि पांगळोली टीम विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी लवकर यायचं आहे। लोहारे टीम आणि पांगळोली टीम विनंती असेल आपण लगेचच या। टीम कॅप्टन या आपण आणि शिवगर्जना टीम कॅप्टन आपण देखील या। लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे विनंती असेल। शिवगर्जना लोहारे आणि पांगळोली टीम विनंती असेल। तर मी सन्माननीय विशाल दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करून घ्यायचं आहे। विनंती असेल खेळपट्टीवरती सराव करू नका, विनंती असेल मैदानामध्ये कोणी सराव करू नका, विनंती आहे। शिवगर्जना टीम विनंती आहे, लोहारे टीम आपण थोडंसं सहकार्य करा, आपण लगेच या कारण की आपल्याला आधीच वेळ उशीर झालेला आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं सहकार्य करून या। तर दादा टीम कॅप्टन आपण यावरती, लोहारे टीम आपण वरती या टॉस का बॉस या मंचावरती आणि त्याचप्रमाणे रवी कदम ते देखील उपस्थित आहेत, अगदी ते स्वतः टीमचे कॅप्टन संघनायक आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर चेतन शिवगर्जना लोहारे टीमचा संघनायक आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर सन्माननीय विशाल दादा यांच्या शुभ हस्ते हा टॉस होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि टॉस जिंकलाय म्हणजे अर्थातच तर शिवगर्जना लोहारे टीमने मात्र टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। तर रवी दादा आपली लगेच आपण लगेच क्षेत्ररक्षक सजवून घ्या विनंती आहे, जास्त वेळ नका घेऊ, आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। आणि शिवगर्जना लोहारे टीम कॅप्टन चेतन दादा आपली देखील सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर करा ही विनंती आहे। तर जय हनुमान क्रिकेट क्लब पांगळोली लगेचच आपण तर लगेचच आपण मैदानाकडे देखील वळणार आहोत ज्या ठिकाणी सेकंड सेमीफायनल आपल्याला रंगतदार होत असताना पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी सेमीफायनलमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल ते म्हणजे अर्थातच शिवगर्जना लोहारे टीम आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर जय हनुमान क्रिकेट क्लब पांगळोली हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल आणि त्याचप्रमाणे हा सामना 4 षटकांचा असणार आहे याची दक्षता घ्या दोन्ही टीम कॅप्टनने देखील आणि पंच आपण देखील लगेचच तयार उपस्थित राहायचं, लगेचच मॅचला आपण सुरुवात करून घेणार आहोत ज्या ठिकाणी सामना रंगेल।
शिवगर्जना लोहारे आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर पांगलोली टीम या दोन्ही संघामध्ये टॉस देखील झाला. जर आपण पाहिलं तर शिवगर्जना लोहारे टीमने मात्र टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सकाळच्या सत्रातील पहिला सामना त्यामध्ये देखील टॉस जिंकले आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आता देखील सेमीफायनलमध्ये टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर कशा पद्धतीने सेमीफायनल रंगेल ते पाहण्यासाठी आलेल्या तमाम प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं हार्दिक हार्दिक असं सुस्वागत आहे. आणि सह्याद्री 4 ओव्हर आणि त्याचप्रमाणे सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन तालुका पोलादपूर यांच्या अंतर्गत गावदेवी क्रीडा मंडळ घागरकोड यांच्या माध्यमातून आयोजित घागरकोड चषक 2024 अगदीची क्रीडा स्पर्धा आजच्या अंतिमच्या दिवसामध्ये संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि याच्या अंतिमच्या दिवसातील सेकंड सेमीफायनल उत्तांत फेरीचा सामना तुमच्यासमोर रंगतदार होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि दोन्ही टीमने दक्षता घ्या, या सामन्यामधून कुठलाही संघ जर पराभूत होतोय तर तो कालच्या दिवसामध्ये अंतिमचा सामना खेळत असलेला संघ अर्थातच घागरकोंड या संघासोबत थर्ड प्लेससाठी मात्र सामना खेळेल. याची मात्र दोन्ही संघांनी नोंद घ्या, ही नम्रतेची विनंती. तर कोणत्या खेळाडूची गाडीची चावी हरवली असेल तर आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. ज्युपिटर गाडी आहे, स्कूटी बाईक. आणि त्याचप्रमाणे मी विनंती करेन प्रदीपजी सालेकर आणि त्याचप्रमाणे श्रीराम दाबेकर साहेब यांना विनंती करेन की आपण या, आपणास इन्व्हाइट करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आपलं सरचे स्वागत आहे. पंच मॅच ऑन ठेवा. अगदीच आयोजक कमिटीकडून आम्हाला डिसिजन आले, त्यामुळे आपण मॅच ऑन ठेवायचे. अंपायर आपण मॅच ऑन ठेवायचे. येस, ग्रीन सिग्नलचा इशारा, पंचांचा ग्रीन सिग्नल, हिरवा कंदील, अर्थातच मॅचला होते सुरुवात. आणि सलामीची जोडी जर आपण पाहिली तर साहिल आणि त्याच्यासोबत सलामीला आलाय चेतन. व्हेरी फर्स्ट बॉल यावेळेस स्लॉग स्वीप अटेम्प्ट केलंय, प्रॉपर टायमिंग, बॉल चाललाय दन 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 करीत सीमारेषा पार येतोय. बॅट्समन साहिलच्या बॅटमधनं हा चौकार, अप्रतिम फटका. शफल झाले, ऑफ स्टिकला बाहेर निघाले. बॉल आल्यानंतर बॅटचा फेस ओपन केला प्रचंड वेगाने, स्वतःला अक्षरशः मात्र झुकवून टाकलं बॉलच्या पुढ्यात आणि बॉलला तितक्याच वेगाने फेकून देखील दिला. 4 या धावसंख्येसाठी अकाउंट ओपन झाले. स्वप्नावर सुरुवात, ड्रीम स्टार्ट म्हणता येणार नाही. त्यावेळेस प्रचंड आत्मविश्वास आहे, त्यामुळेच मात्र फटका अटेम्प्ट केला. आणि अटेम्प्ट करत असताना मात्र आउटफिट देखील प्रचंड फास्ट आहे, परंतु त्याच वेगाने चेंडूला देखील अडवले. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव कंप्लीट, बघता बघता 3 धावा त्या देखील कंप्लीट. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट असायला हवं. पहिल्या चेंडूवरती एक चौकार, कॉन्फिडेंटली सुरुवात राहिली. त्यानंतर आत्मविश्वासाने या आधीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि आत्मविश्वासाने जर आपण पाहिलं तर स्विचचा फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न राहिला. आणि जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर एंड बॅट्समन चेतन स्वतः टीम कॅप्टन आहे, ज्या ठिकाणी टीमची धावसंख्या 2 चेंडू अखेरीस 7 या आकड्यावरती. आणि आता त्याच्यामध्ये अजून काही धावा ऍड करा, म्हणजे तब्बल 4 धावा ऍड केल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे, ती म्हणजे अर्थातच 11 या आकड्यावरती. 11 ऑन स्कोरबोर्ड.
अगदी ऑफ स्टिकला बाहेर निघालेला चेंडू त्या ठिकाणी त्याला बॅटच्या वेगानेच मात्र फेकून दिलं. सीमारेषा पाल कुठं करावं लागेल. अप्रतिम दर्जाचे बॅटिंग परफॉर्मन्स. मॅच ऑन ठेवायचे विनंती असेल. पंच आपण मॅच ऑन ठेवा. आयोजक कमिटीने आमच्यापर्यंत निर्णय कळवला त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत निर्णय देतोय तो. तर आपण ती सूचना आपण नक्कीच घेऊन आपण मॅच ऑन ठेवायचे. यावेळेस आतमध्ये येणारा चेंडू प्रचंड वेगाने त्या ठिकाणी थोडंसं खाली राहतोय आणि डॉट येतोय. म्हणजे 4 चेंडू अखेरीस टीमची धावसंख्या डबल डिजिटमध्ये 11 या आकड्यावरती 11 ऑन स्कोरबोर्ड. गागरकोंड चषक 2024 उत्तांत फेरी सेमीफायनल नंबर 2 त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये देखील सेमीफायनल रंगली परंतु आजच्या दिवसामध्ये सेमीफायनल नंबर 2 त्या ठिकाणी रंगतदार होत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क होते सिद्धांत. यावेळेस स्विंग मिस. चेतन प्रभावित झाला. ठाऊक नव्हतं की अशा पद्धतीने बॉल रिलीज होईल परंतु बॉल अक्षरशः जर आपण पाहिलं तर बॅटला स्पर्श न होता थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. येतोय डॉट. यष्टांच्या मागे जर आपण पाहिलं तर स्वतः टीम कॅप्टन संघनायक रवी कदम चोख कामगिरी बजावत असताना यावेळेस फ्लिक ऑफ द शॉट फाईन लेग मधून मात्र चेंडूला बाहेर पडलं. गॅप खूप मोठा आहे. आउटफील्ड फास्ट आहे आणि त्याच वेगाने बॉल जाईल की काय ते पाहावं लागेल. पंच काय इशारा दर्शवतील यावर आपल्याला पाहावं लागेल. अर्थातच जर आपण पाहिल्या तर जवळजवळ 3 धावा कंप्लीट केल्या आणि 3 या धावसंख्येने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 1 षटका अखेरीस 14 या आकड्यावरती 14 ऑन स्कोरबोर्ड 14 धावा. तर मी इन्व्हाइट करेन सन्माननीय प्रदीपजी सालेकर साहेब आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर त्यांच्या समवेत सन्माननीय श्रीरामजी दाबेकर साहेब त्यांचं देखील सरस स्वागत आहे. गागरकोंड चषक 2024 सीझन नंबर 1 मध्ये आलेल्या पाहुण्यांचं नक्कीच वेलकम केलं जाते आणि अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये अथवा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अनेक पाहुणे मंडळी मात्र उपस्थित राहत असतात. त्यामध्ये आजच्या या क्रीडा महोत्सवामध्ये प्रदीपजी सालेकर आणि श्रीरामजी दाबेकर साहेब अगदीच सन्मानाने उपस्थित राहिलेल्या स्पर्धेला खास भेट देण्यासाठी त्यांचं आपण करूया वेलकम आणि मॅचकडे वळणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती रवी. स्वतः टीम कॅप्टन. टायमिंग चांगलं आहे. झेल खाली क्षेत्र कॅच होते. ड्रॉप अत्यंत चांगला राहिला. प्रयत्न अप्रतिम राहिला. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न करणं ही चूक नाही आहे. प्रयत्न केल्यावरती समाधान मिळत असतं आणि तो प्रयत्न पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. कॅच जरूर ड्रॉप झाली नो डाऊट. त्यामध्ये 2 धावा देखील ऍड होतात. टीमची धावसंख्या 16 ऑन स्कोर. स्ट्रायकर एंडला बॅट्समन जर आपण पाहिले तर स्वतः टीम कॅप्टन चेतन. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला जर आपण पाहिले तर चेतन. नॉन स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिले तर नक्कीच आपण पाहतो ते म्हणजे साहिल. पंचांकडे अपील आणि अपील उचलून धरले आणि बॅट्समनला या ठिकाणी परतवलंय अर्थातच डगआउटच्या दिशेने. बॅट्समन बाद. पहिला आदरा लोअर टीमला. पंचांचा डिसिजन अंतिम असेल. विनंती असेल आपण पंचांशी सहमत आहात त्यामुळे पंच त्यांच्या डिसिजनची फायनल असेल त्यामुळे आपण लगेचच अंपायर डिसिजन फायनल असेल. सचिन सर तुमचा डिसिजन फायनल आहे ना सचिन सर? येस थँक्यू. तर चेतन दादा विनंती असेल आपण थोडंसं सहकार्य करा. अंतिम डिसिजन आलं आमच्यापर्यंत पंचांचा त्यामुळे आपण थोडंसं सहकार्य करून मैदान लगेचच सोडा आणि विनंती असेल नेक्स्ट बॅट्समन आपण देखील तयार राहायचं. लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं ही नम्रतेची विनंती. एक नक्कीच कौतुक करावं लागेल. एक चांगला खेळाडू म्हणून चेतनने देखील सन्मान दिला नो डाऊट. अगदीच विकेट आली. पहिल्या चेंडूवरती नक्कीच बाद व्हावं लागलं. माफ करा दुसऱ्या चेंडूवरती बाद व्हावं लागलं. अर्थातच 16 वरती पहिला गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय तो म्हणजे आशिष. अगदीच सकाळच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जवळजवळ 13 चेंडू आणि 31 धावा लगावल्या. माफ करा 14 बॉल आणि 31 धावा. घणाघाती बॅटिंग परफॉर्मन्स अप्रतिम. स्क्रीनवरती देखील आपल्याला पाहायला मिळत आहे.
अगदीच उभे राहण्याची पद्धत आणि त्यावेळेस चेहऱ्यावरती असलेला क्रोध आणि त्याचप्रमाणे मोठमोठे फटके हे पाहण्यायोग्य असतात. आणि आता मी जसा उल्लेख करतोय आणि आमच्या प्रश्नांना उत्तर हे अशा प्रकारे दिलं जाते अर्थातच आहे ॲग्रेशन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आणि तोच ॲग्रेशन आपल्याला पाहायला मिळाला तर म्हणजे आशिषच्या माध्यमातून येतो षटकार. अर्थातच तात्या पवार म्हणून यांची ओळख आहे आणि टोपण नावाने नक्कीच आशिष म्हणून त्यांना उल्लेख केला जातो. यावेळेस आपण पाहिलं तर कार्पेटच्या सहारे चेंडू रिलीज झाला. 1 धाव या संख्येसाठी टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या 4 चेंडू अखेरीस 23 या आकड्यावरती. यावेळेस स्लॉकशिप केली आहे डीपमध्ये. त्या ठिकाणी खूप मोठा गॅप आहे परंतु त्या गॅपला देखील कव्हर करत असताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. कंप्लीट करतात एक सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 24 या आकड्यावरती. अगदी स्ट्रायकर एंडला बॅट्समन जर आपण पाहिलं तर तात्या उर्फ आशिष आपल्याला पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी त्यांना म्हटलं जातं तात्या इज अ पॉवरफुल बॅट्समन आणि पॉवरफुल शॉट्स देखील तेव्हा लगावत असताना जसं आम्ही प्रश्न केला तसं आमच्या प्रश्नांना हे अनेक स्पर्धेमध्ये उत्तरे दिली जातात. कौतुक करावं लागेल. अप्रतिम फटका. अगदीच आपण पाहिले तर शेवटच्या चेंडूवरती हा मोठा धमाका येत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि या 6 या धावसंख्येने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते म्हणजे 2 षटका अखेरीस 15च्या सरासरीने 30 या आकड्यावरती आणि गडी बाद झाले ते म्हणजे फक्त आणि फक्त 1. जर आपण पाहिले तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय प्रेमजीत सालेकर आणि त्याचप्रमाणे समीर सालेकर यांना देखील आपण इन्व्हाइट करतो. त्यांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जाईल. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. त्यांचा देखील वेलकम. प्रेमजीत सालेकर आणि समीर सालेकर एक दर्जेदार पाठिंबा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोच. गोलंदाजी मार्क होते जर आपण पाहिले तर सागर. यावेळेस मात्र वाईट डिस्प्लेअरला एक बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल चाललाय. अगदीच स्वीपर शॉट आणि स्वीपर स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय सीमारेषा पार. येते चौकार. 4 धावा. एका बाजूने शांत सुरुवात तर दुसऱ्या बाजूने आक्रमक आणि आक्रमकतेचं दुसरं नाव आहे ते म्हणजे तात्या द पॉवरफुल मॅन ज्याच्या बॅटमधनं मोठमोठे फटके आलेत. सकाळच्या सत्रामध्ये मॅन ऑफ द मॅच राहिले जे आता नॉन स्ट्रायकर इंडला पाहायला मिळतील. यावेळेस अगदी कॉन्फिडेंटली स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु अटेम्प्ट करता आलं नाहीये. त्यामध्ये एक सिंगल कंप्लीट होते. लेग बाईच्या स्वरूपात येणारी 1 धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 2 चेंडू अखेरीस 35 या आकड्यावरती 35 ऑन स्कोरबोर्ड. अगदी शिस्तीचं क्रिकेट खेळण्यासाठी जाणलं जातं ते म्हणजे सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन ज्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा अगदी यशस्वीरित्या पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे घागरकोट चषक 2024. यावेळेस काय घडतंय थोडीशी फंबलिंग. 1 धाव तर कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचं मात्र मानस दाखवलं होतं परंतु धाडस राहिलं नाही कारण की ठाऊक आहे गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू आहे त्यामुळेच मात्र थांबवलं. नॉन स्ट्रायकर एंड बॅट्समन अर्थातच आशिष यांच्याकडून मात्र हा कॉल होता. 1 धाव कंप्लीट. अजूनही 3 चेंडू शिल्लक. यावेळेस बॅटर बॅटमधनं बाहेर पाठवलं डीपमध्ये. त्या ठिकाणी लॉंगांच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. कंप्लीट होते. तत्पूर्वी एक सिंगलने देखील टीमचा धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 37 या आकड्यावरती 37 धावा पाहायला मिळतात. आता मात्र तात्या यांच्याकडे मात्र नक्कीच नजरा असतील. द पॉवरफुल मॅन. बाहुबली म्हणण्यात काय वावर येणार नाहीये. त्याला देखील थांबवलंय. टोक्रस न्यूयॉर्कर अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र कशाला म्हटलं जातं तो हा बॉल आहे. अगदीच पेटीत टाकावा ना तसा हा बॉल मात्र नक्कीच बुंद्यात टाकला आणि नक्कीच हालचाल देखील करून दिली नाही. येतं डॉट. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे जवळजवळ 5 चेंडू अखेरीस 37. यावेळेस पुन्हा एकदा तोच बॉल आहे तीच दिशा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 1 धाव तर कंप्लीट होते आणि स्ट्राईक रिजन मध्ये मात्र थ्रो होत असताना कुठेतरी थ्रो मागे पडला.
जर डायरेक्ट झाला असतं तर डेफिनेटली परतावं लागलं असतं डेंजर झोनमधून आणि षटकाची देखील समाप्ती होते. म्हणजे पहिल्या 3 षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 39 या आकड्यावरती. अजून या इनिंगमधील शेवटचं एक शतक शिल्लक असेल. पहिल्या 3 षटकामध्ये गडी बाजले त्या म्हणजे 1 आणि धावा लागल्या स्कोरबोर्डवरती त्या म्हणजे 39 धावा. तर नक्कीच आपण पाहिलं तर पंच देखील चर्चा करतात या स्पर्धेविषयी. नक्की त्यांची देखील चर्चा चालू असेल. स्क्रीनवरती नक्कीच सचिन ठाकूर असतील, विद्युतजी नागवा ते देखील अगदीच क्रिकेटला एन्जॉय करतात आणि त्यांचं देखील सातत्यपूर्ण काम हे मात्र प्रत्येक कार्यामध्ये राहिले. तर त्यांच्यासाठी नक्कीच आपण हार्दिक आभार व्यक्त करणार आहोत कारण की त्यांची महत्त्वाची भूमिका सलग जर आपण पाहिलं तर जवळजवळ 2 दिवस त्यांनी खूप चांगले सहकार्य केले. त्यांचे साथी ऑफिशियल पंच जर आपण पाहिले तर नितीनजी केळसकर साहेब त्यांचा देखील खूप आभार व्यक्त करावे लागेल कारण की यांची महत्त्वाची भूमिका राहिली आणि अगदीच यशस्वीरित्या ही क्रीडा स्पर्धा कशी पार पाडली जाईल ना ते मात्र हे ऑफिशियल पंच अगदीच आपल्याला पाहायला मिळतं. त्यांची महत्त्वाची भूमिका. व्हाईट बॉलचा इशारा सुरुवात झाली शेवटच्या षटकाला ती म्हणजे व्हाईट बॉलने म्हणजे एक्स्ट्रा धावा ॲड होते. अजून एक टीमची धावसंख्या 40. आमच्यासोबत 12th मॅनच्या भूमिकेत लोहारी टीमचा नक्कीच एक प्रामुख्याने मयूर तो देखील उपस्थित आहे. त्याला देखील आवड आहे क्रिकेटची परंतु आपल्या संघाला नक्कीच चांगलं कॉन्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न त्याचा राहीलच. परंतु यावेळेस प्रयत्न राहिलाय आणि प्रयत्नशील मात्र राहत असताना मात्र मोठा फटका अगदी घुटना टेक और तमाशा देख येतोय हा षटकार. अगदीच आपण पाहिलं तर मागचा पाय अक्षरशः वाकवला आणि पूर्ण बॉडीचा वेट हा मात्र चेंडूवरती फ्रंट फुटला टाकला आणि बॉलला फेकून दिलं ते म्हणजे सीमारेषा पलीकडे. 6 धावा. टीमची धावसंख्या 46 लॉस ऑफ 1 विकेट. अजून या षटकातील शेवटचे 5 चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवरती समीर राईट ओव्हर द विकेट. यावेळेस कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच थोडीशी इजा झाली असती परंतु थोडेसे बचावले. स्वतःला सावरून तुम्ही क्रिकेट खेळा कारण की जर तुम्ही पाहिलं तर नक्कीच कुठे ना कुठेतरी इजा होण्याची दाट शक्यता असते. खास करून टेस्ट क्रिकेटमध्ये ही दाट शक्यता असते. त्यामुळे स्वतःला सावरून तुम्हाला क्रिकेट हे खेळावं लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर एक तात्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी चांगला बॅटिंग परफॉर्मन्स दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस प्रचंड वेगाने आतमध्ये येणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तितकाच वेगाने आउटफील्ड देखील फास्ट आहे. त्याच वेगाने क्षेत्ररक्षक देखील धावले चेंडूला फील्ड केले. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 या धावसंख्येने देखील टीमचं टोटल जाऊन पोचते ते म्हणजे आतापर्यंत 49 या आकड्यावरती 49 धावा. संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा ज्यांनी मात्र आखला ते म्हणजे अर्थातच गावदेवी क्रीडा मंडळ घागरकोंड यांचं कौतुक करावं लागेल. ज्यावेळी स्विंग इन मिस येतं डॉट. प्रत्येक डॉट बॉल थोडंसं प्रेशर असेल आणि प्रत्येक डॉट बॉल हा मात्र गोलंदाजाचा कॉन्फिडन्स हा मात्र वाढवत असेल कारण की प्रतिस्पर्धी संघाचा बॅट्समन तात्या जो पॉवरफुल आहे ज्याला मात्र नक्कीच आपण बाहुबली म्हणून नक्कीच म्हणणार आहोत. ज्याच्या बॅटमधनं निघालेला प्रत्येक चेंडू हा मात्र अगदी गगनाला गवस निघालतोय सकाळच्या सत्रापासून. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट क्लीन बोर्ड. यश त्यांचा वेध फलंदाज क्रमांक 2 त्या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतं अगदी तात्या बॅक टू द डग आउट. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय अर्थातच केतन. अजून या षटकातील माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे तो फेस करण्यासाठी बॅट्समॅन एंटर झालाय तो म्हणजे केतन. यावेळेस आल्या बॅटचा फेस ओपन केला. एकदा तर कंप्लीट झाले. सिद्धांत त्या ठिकाणी मात्र फील्ड करतील थ्रो करतील तोपर्यंत मात्र काय होतंय
तिसरी धाव घेत असताना मात्र कुठेतरी आता मात्र नक्कीच रनआउटच्या स्वरूपात परतावं लागते. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि एक रनआउट देखील आली, म्हणजे अर्थातच टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 51 आणि येणारे पुढच्या 4 षटकामध्ये टार्गेट असेल ते म्हणजे तब्बल 52 या धावसंख्येचं. तत्पूर्वी तुम्ही कुठे जाऊ नका, पात्र आणि ऐकत राहा आणि या सेमीफायनल नंबर 2चा अगदीच मंत्रमुक्त आनंद घेत चला आणि ग्रामीण टेस्ट क्रिकेटशी देखील तुम्ही जॉईंट राहा. तर पुढच्या इनिंगसाठी, पुढच्या मॅचसाठी आणि पुढच्या डावासाठी आपण आवाज ऐकूया या कल्याण डोंबिवली परिसरातील कोळेगावमधील एक सुमधुर गोड आवाज, अर्थातच ओमकारजी पाटील सर. इट्स ओव्हर टू यू. धन्यवाद. तसेच या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले ते घागरकोंड गावचे आमचे लाडके बंधू श्रीराम दादा दाभेकर साहेब यांचा सत्कार या व्यासपीठावरती होतोय. त्यांचा सत्कार अंकित दादा भोसले करतील. त्यांना विनंती असेल की आपण इथे उपस्थित राहून हा आपला सत्कार स्वीकार करायचा आहे. तसेच या यानंतरचा सत्कार प्रेमजित दादा सालेकर यांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावरती येऊन आपला सत्कार स्वीकार करायचा आहे. त्यांचा सत्कार गणेशदादा पवार करतील. तसेच समीर दादा सालेकर यांना विनंती असेल की आपला सत्कार इथे स्वीकार करायचा आहे व्यासपीठावरती येऊन. त्यांचा सत्कार मी गणेशदादा पलसकर यांना विनंती करेल की त्यांनी आपला सत्कार करायचा आहे व्यासपीठावरती. त्यानंतर प्रदीपदादा सालेकर यांना विनंती असेल की त्यांनी आपण व्यासपीठावरती येऊन आपला सत्कार स्वीकार करायचा आहे. या स्पर्धेला आपला बहुमूल्य वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्यात त्यापासून आपलं सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तसेच यानंतरचा सत्कार सचिन साहेब गोवड हे ते स्पर्धेला भेट दिली, त्यांचा सत्कार मी विनंती करतो की अमलदादा भोसले यांनी करावा. व्यासपीठावरती दोघांनी स्थानपन्न व्हायचं आहे आणि आपला सत्कार स्वीकार करायचा आहे. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत घागरकोंड चषक 2024 भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा 2 दिवसाची स्पर्धा, कालचा दिवस आणि या स्पर्धेचा आजचा फायनल दिवस आपण आनंद घेत होतो गेसर या डोंबिवलीच्या मैदानात. थँक्यू सो मच लोकेश, ज्याचा आवाज आपण नुकताच ऐकला केल्याचा. पहिल्या डावामध्ये बोलत मैदानाकडे धाव फलकावर झाले 51. 3 गणांचा मोबदल्यामध्ये करायचा आहे. तिथनं आपण बघतो एकूण 52 24 बॉल मध्ये. पहिला बॉल फटका चांगला फुलटॉस होता, लॉंग ऑनला क्लिअर करेल. पहिल्या बॉल वरती इरादे स्पष्ट केले. सेकंडला फलंदाज बघितलं रवीचा बॅट मधून येतो हा पहिला षटकार. सो मी इन्व्हाइट करतो व्यासपीठावरती नवनाथजी जाधव आणि प्रसादजी हुतेकर साहेबांना की आपण यायचं व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. चौकारांचा झाला ऑन दी कार्पेट. बॉल चालला ऑन साइडला, मिड विकेट चेंडूवरती येईल तोपर्यंत ही एकच धाव.
एक धावाने आपलं पुढे जायला पलकर बघतो आपण एकूण 7 धावा रवीचं बॅटमधनं पहिल्या षटकारानंतर ही सिंगल. षटकारानंतर मात्र संयमी खेळ दाखवणं खूप गरजेचं असतं आणि तोच खेळ रवीकडनं बघायला भेटला. चांगल्या बॉलला त्याने सन्मान दिला, खराब बॉलला सीमारेषेच्या बाहेर बघायला भेटला. पण मागच्या मॅच मध्ये सिद्धांतने खूप चांगली फलंदाजी केली होती. 7 मध्ये 26 केल्या होत्या. तोच टाकाड्यांना आपण बघतोय सिद्धांत. फटका चांगला, हेलिकॉप्टर साइड स्क्रीन धडक मारतोय. हा अजून एक या षटकातील फलंदाज सिद्धांतचा बॅटमधनं पहिला आणि या षटकातील दुसरा षटकार. षटकार हो, फटका चांगला, पिकअप शॉट, बॉल चांगला वाईडिश लॉंगांचा वर्ण, सलगचा दुसरा धमाका षटकार. फटका इथे चांगला आहे, ओव्हर द कव्हर हिट, बॉल चाला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर केला. हात आता स्पर्श करून बॉल आतमध्ये ढकलायचा होता, पण सीमारेषा ओलांडतोय फिल्डरही आणि चेंडूही. षटकारानंतरचा मात्र हा अजून एक चौकार येतोय. 4 ने धापल पुढे जाल, धापलकावरती बघतो आपण एकूण 23 धावा. 5 बॉल मध्ये 23 करायचं, 52 पहिलाच 5 बॉल 23 आल्यात, म्हणजे जवळपास पहिल्या षटकामध्ये सदा सामना खुला करण्याचा प्रयत्न फलंदाज सिद्धांत आणि रवीचा आपण बघितला मैदानावरती. साईला टार्गेट केलं मैदानावरती आपण बघतोय. शेवटचा बॉल टाकायचा, इथनं मात्र पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल. यासाठीचा व्हाईट बॉल, अंपायरचा इशारा येतो अवांतर दाबाने. धापलक पुढे जाईल 24 वरती. शेवटचा बॉल हो, हेलिकॉप्टर, दुसरा हेलिकॉप्टर बॉल व्यासपीठावर देतोय, सीमारेषा ओलांडतोय. या षटकातील 4था षटकार आणि फलंदाज सिद्धांतचा बॅट मधला तिसरा 6 धावा. मी इन्व्हाइट करतो सागरचे पळसकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण नवनाथजी जाधव साहेबांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करूयात. प्रेझेंटेशन बॉक्स VIP डायराइज मध्ये शुभ सन्मान केला जाईल, जिथे उपस्थित नवनाथजी जाधव साहेब यांचा शुभ सन्मान सागरजी पळसकर आणि मी इन्व्हाइट करतो आपण यायचा आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. धावा धापलकावरती 30, पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. साईड ठरला मागडा आणि जवळपास सरद्याहून जास्त धावा पहिल्या ओव्हर मध्ये बनल्या. ओव्हर द बॉलर हिट, बॉल साइड स्क्रीनचा वळण चाललाय. रवीचा बॅट मध्ये तो हा दुसरा धमाका षटकार. सामना धापलक खूप वेगाने पुढे जाईल. 36 वरती आपण बघतोय
अविनाशचं केलं स्वागत, षटकाराने मात्र अविनाशचं केलंय स्वागत. फलंदाज रवीने 2 फलंदाज मात्र आज खूप चांगली फलंदाजी करतात. दोघांनी मात्र खूप प्रभावित केले. एका बाजूला आपण बघितलं सिद्धांत, एका बाजूला रवी. डॉट बॉल कमबॅक राहिलं गोलंदाज अविनाशचं. 36 आणि आपण करूयात अजून एक शुभ सन्मान प्रसादजी साहेबांचं. प्रसादजी उतेकर साहेबांना मी रिक्वेस्ट करतो की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे, जिथे आपला शुभ सन्मान केलं जाईल. मनीषजी भोसले साहेबांना मी रिक्वेस्ट करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण प्रसादजी उतेकर साहेबांचा शुभ सन्मान करायचं. VIP डायराईस प्रेझेंटेशन बॉक्स जिथे सज्ज, टॉस का बॉक्स. आज सन्मान अतिथी देव भव. फुल टॉस बॉल ओव्हर द कव्हरेज. बॉल चाललाय एका टप्प्यावर सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा चौकार. आता मेहनत पंचांना घ्यावी लागते, कारण की 4 बॉल झाले, 40 धावा झाल्यात. पंचांना वारंवार आमच्याकडे वळावं लागतंय, कधी षटकार तर कधी चौकार, पण बॅट मात्र थांबत नाहीये. दुपारच्या सत्रामध्ये रगरगत्या उन्हामध्ये जे सामने सुरू आहेत, सेमीफायनल नंबर 2 जिंकणारा संघ थेट घागरकोंड चषक 2024च्या पर्व पहिल्या या सीझन मध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. तर हरणारा संघ फाईट करेल घागरकोंड सुंदरवाडी या संघासमोर. 3ऱ्या नंबरची लढत असेल. ओ लॉन्ग बॉलला फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. हा षटकार येतोय 6 धावा. सो मी रिक्वेस्ट करेन की आपण व्यासपीठासमोर कोणी आरडाओरड करू नका. सन्मान दिला बॉलला. हलक्या हाताने फक्त खेळून काढले. चांगला चेंडू होता. अगोदरच म्हटलं होतं खराब चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चांगल्या चेंडूला सन्मान क्रिकेटमध्ये हे नेहमीच बघायला भेटतं. जर तुम्ही खराब बॉलला कुठेतरी छेडखानी करायला जाल तर तुमचे विकेट सुद्धा पडू शकते. धावाला बलकावरती बघतो 2 षटका अखेर 47 धावा. आता गरज आहे इथनं फक्त आणि फक्त 5 धावेची. बॉल शिल्लक असतील 12. फटका इथेही चांगला आहे. बॉल चाललाय सीमा रेषेच्या दिशेने, जाईल सीमा पार. चौकार. धावांची झाली बरोबरी. अवघ्या 1 धावेची गरज. अकरा बॉल 1 धावेची गरज. फटका चांगला आहे पण हवेमध्ये फिल्डर दूरवर. विजयाचा चौकार. सामना जिंकलाय 10 बॉल राखून आणि 10 विकेट राखून सामना जिंकलाय तो मैदानावरती आपण बघतोय. पांगळोळी संघाने हार्दिक हार्दिक अभिनंदन. पांगळोळी संघ हा पोचलाय थेट घागरकोंड सुंदरवाडी चषकच्या मेगा फायनल मध्ये. आणि आता पुढची मॅच असेल घागरकोंड आणि